एपिसोड तुमचं स्किट सोडून. पण खरं सांगू तुमच्यात ना आजकाल ओव्हरऑलच वो वाली मजा उरली नाही हो. भाजी निवड. सांगितलं की पटत नाही. अरे वा वेगळी बेल. दारुगडा. हो अरे नमस्कार या या या. हॅलो हॅलो. हॅलो Yes, सर yes. हॅलो या, सर या ना या ना. May I come in? हो येस ऑफकोर्स या Yeah. प्लीज कम. येस. आपण yes, कोणतरी yes. आले ईशा. सर मी ओंकार राऊत. हॅलो हॅलो सर. हॅलो. हॅलो आणि मी प्रियदर्शनी. हॅलो. समीर चौगुले. फॅन्स Of ऑफकोर्स. course. नमस्कार, ईशा. माझी बायको ईशा. येस येस. आम्ही मेगा स्टार मेकर्स मधनं आलोय. अभय किती वर्षांपूर्वी ऑर्केस्ट्रा ऐकला होता तुमचा. मेगास्टार 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 मेकर्स मेकर्स मेकर्स. मज्जा. तो मेलडी मेकर्स. बऱ्याच वर्षापूर्वी आपण दोघेच गेलो होतो. तो वेगळा ऑर्केस्ट्रा. अगं तुमचा ऑर्केस्ट्रा नाहीये. नो मॅम. नाही हे वेगळे आहे त्यांचा. मलाच नाही काय orchestra. सांगतेस मीच आत्ता तुला सांगितलं ना. हो का यंत्र बिघडलंय का तुझं. थांब असेच आहे. इट्स ऑलराइट. प्लीज बसा. येस येस. थँक्यू सर. बसा. बेसिकली आम्ही सेलिब्रिटी मेगा स्टार मेकर्स मधनं आलेलो आहोत. अच्छा ओके ओके म्हणजे का म्हणजे काय म्हणजे कळलं नाही मला. आम्ही खास तुमच्यासाठी एक स्पेशल स्कीम घेऊन आलोय. माझ्यासाठी. येस. येस सर. म्हणजे सो बेसिकली आम्ही कला क्षेत्रातल्या छोट्या छोट्या कलाकारांना मेगा स्टार्स बनवतो. या छोटा कळलं बरं. हा, म्हणजे मला नाही कळलं नाही मला. कळलं नाही. नाही लेट मी एक्सप्लेन सर की कसं आहे की म्हणजे आयुष्यभर आपट आपटून सुद्धा ज्यांचं करिअर एक्सप्रेसवे वरच्या बंद झालेल्या गाड्यांसारखं झालेलं आहे त्यांना आम्ही मदत करतो सर. येस. नाही मला नाही कळलं काय म्हणताय तुम्ही. टू बी व्हेरी ऑनेस्ट सर तुमचं करिअर आता भिजत घातलेल्या पावट्यासारखं झालेलं आहे. हे काय होत नाही. म्हणजे मला नाही कळलं तुम्ही काय म्हणताय ते. सर म्हणजे कसं आहे भिजत घातलेले पावट्याला कोंब तरी येतो तुम्हाला तोही सर आलेला नाही अजून. एक मिनिट तुम्ही काय म्हणताय तुमचं तुम्हाला कळतंय का. नो 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 सर हे बघा तुमच्यात कपॅसिटी आहे मेगास्टार व्हायची सुपरस्टार व्हायची. हो, बरोबर. पण सद्यस्थितीला सर मी तुम्हाला किंचित काय वंचित स्टार पण म्हणू शकत नाही सर आता. एक मिनिट म्हणजे मी नाही सर कोणीच म्हणणार नाही सर. एक मिनिट तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतंय का. यू डायरेक्टली स्पीकिंग टू मी. नाही नाही सर आमचा सर्वे तुमच्या लोकप्रियतेचा सर्वे आमच्याकडे आहे सर. वी हॅव ऑल द नंबर्स. नाही माझ्या त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. सर्वेचं मला काय बघा माझं कौतुक होतं यार. म्हणजे मी बाहेर गेलो की कौतुक करतात सगळे माझं. आय एम सो सॉरी पण सोफ्यावरच्या टाळ्या किंवा तुम्हीच नेमून दिलेल्या जजेसचं कौतुक तुम्हाला कर्तृत्व वाटत असेल तर तुमचं चुकतंय सर कुठेतरी. काय बोलताय. येस सर ते त्यांचा जॉब करतायत ना सर. दे आर डुईंग देअर वर्क. शेवटी काय सर परखड सत्य आणि परडे याच्यामध्ये परडेचा विजय होतो सर कधी. कित्येक वर्ष झाली हीच गोष्ट मी यांना सांगायचा प्रयत्न करते पण नाही. सया माझी मैत्रिणी सया. अरे पाशा तो मेरा दोस्त आहे रे. दोघं फोनही उचलत नाहीत यांचा. इज इट खरं सांग. इज इट यांनी इन्स्टावर कधी फोटो किंवा अशी काही पोस्ट केली ना एखादा तरी बदाम असतो का बघा. अरे पैसे सरताजला फॉलो करतात पण यांना फॉलो करत सरताजला फॉलो करतात म्हणते. जीव जळतो माझा. बाईचा जीव जळतो कळलं ना. मॅम. नाही काखेत कोळसा गावाला ओळखा. काय बोलते. किती वेळा सांगितलंय यांना. स्किट झाल्यावर 10 लोकांना विचारण्यापेक्षा बायकोकडे या. माझ्या डोळ्यात बघा तिथे सत्य दिसेल. घाण करता. तुला येतं स्किट. तू ये तू मी घाण करतो हे कसं ती म्हणते. कशाला स्किट करू. Skit सर, करतेस मी म्हणजे? skit करायची. मी पोळी भाजी करते ना. मग पोळी भाजी Excuse करून me, खा ना. ma'am. अरे मॅम तू मॅम Excuse सर अरे, सर 28 हे मला का बोलताय भांडू नका? नका. प्लीज यार मला ना सर please. सर 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 बट दिस इज द हार्श रियालिटी. नाही, तुमचे फॅन्स नाही आहेत हे हार्श रियालिटी नाही आहे. नाही, एक मिनिट तुम्ही असं कसं म्हणता. फॅन्स आहेत माझे. यार तुम्ही कुठला डाटा आहे हा तुमचा. म्हणजे फॅन्स आहेत हजारो फॅन्स आहेत माझे बाहेर. ऑफकोर्स सर फॅन्स आहेत आय नो. पण मला सांगा तुमच्या फॅन्सनी तुम्ही स्टार आहात म्हणून आतापर्यंत असं काय केलंय. काय केलंय एक्झॅक्टली सर. तुमचा वाढदिवस आहे असतो बरोबर. दरवर्षी एक वाढदिवस असतो. मग तुमच्या फॅन्सने तुमच्या वाढदिवसाला 32 फुटी कटआउट्स का नाही उभे केले. 32 फुटी कटआउट लावायला तसं तोंड पण लागतं. 32 फुटापैकी 28 फुटांचं कपाळ असेल तर कटआउट लावून कसं वाटतं ते. अति करतेस हा तू आता. माझ्या कपाळाबद्दल बोलू नको. स्वतःकडे बघ. सर सर लग्नाच्या आधीचा फोटो आणि आताचा फोटो बघ. माझ्या एकांकिकेत ताणून ताणून 2 अंकी नाटक केलेलं दिसतंय आता. सर एक्सक्यूज मी. पाहुणे आले. पाहुण्यांसमोर कसं बोलावं? मॅम मला बोलतेस तेव्हा पाहुणे जातात.
तू बोलतेस तर मला लगेच पाहुणे येतात हे काय? कसं बोलतायत ते सर, हे please. चुकीचं आहे I'm sorry, I'm- सर तुमच्यात बस, भांडणं नको, लावायचा नको, मुद्दा नको, नाही नको, सर सर ऐका, सर. पण खरं काय आहे कटआउट लागलेला नाही. नाही लागलाय सर ही रियालिटी आहे दिस सर. इज द हार्श रियालिटी. माझे काय फॅन्स नाही आहेत का? अरे माझे स्लोगनचे टी शर्ट्स आले आहेत मार्केटमध्ये. मैं मुमकिन मॅम आहे, पुचपुच डोरबेल आहे, ह्याचा नाही आहे, पण मी आहे. मैं लोचन मजनू आहे. अरे सगळ्याचे टी शर्ट्स आले मार्केटमध्ये, उगाच आलेत ते. पण ते सर घालतं कोण? एक्झॅक्टली असं सर. नाही, इतर तुम्हीच सुद्धा घालता की नाही? हो पण बाकीचे पण आहे. आय नो आय हा, नो. हा. मी असं नाहीये ना. मी राजस्थानला गेलो होतो तेव्हा एका तरुण मुलाने घातलं होतं टी शर्ट. बघ. मी त्याचा हात पकडला, वळवलं तर तो तुमचाच मुलगा निघाला. वर सर बघ, वर तोही हेच म्हणाला की घालावं लागतं, बाबा ओरडतात. रागावून बसतात. 2-2 दिवस बोलले नव्हते एकदा एक मिनिट, कधी बसलो हे मी? कधी बसलो हे मी? तू सर, शांत तुम्ही बस. जबरदस्ती सर, करता मी त्याच्यात. कधी मला आवडत नाही तुम्ही जबरदस्ती करता त्याच्यात. सर आम्ही मी तुमच्यात कधीच भांडणं जबरदस्ती लावायला नाही आलोय. नाही मला आम्ही माहिती आहे. हे तुम्हाला बघ हे मेगा स्टार बघ करायला. ऑल सेड अँड डन एवढंच तुम्हाला सांगतो. Yeah. मी माझा स्टार आहे, तुमची खरंच काही गरज नाही. सर नाही I'm a पण star. आम्ही तुम्हाला मेगा स्टार म्हणून बघतोय सर. अरे, त्या- सर हे बघा, फ्रँकली आता तुम्ही 50शीला आलेला आहात. फ्रँकली काय आलो तर आलो. Yes, फ्रँकली काय yes. आता सर्वेनुसार मला असं वाटतंय तुमच्याकडनं आता ऍक्टिंग मधनं काही मिरॅकल होईल असं आम्हाला तरी वाटत नाही, किंवा एक रोल तुम्ही 7 वेगवेगळ्या पद्धतीने कराल असंही आम्हाला वाटत नाहीये. दिस इज सर्वे नंबर्स. अरे हेल्प विथ युअर सर्वे यार. हे दिस इज टू मच यार. खरं अरे म्हणजे मी आयुष्यात काही कधी असं चांगलं काम करणारच नाही असं तुमचं म्हण. तस- एक मिनिट यार, टू मच आहे यार. अरे मी कलाकार आहे यार, मला उद्या मला जाऊन ऑस्कर मिळू शकतो यार, त्याच्यात काय आहे? किती अति करशील यार? एवढा अति करशील काय? सर ठरवून करतात यार सगळे. सर तयार होता तो कधी एकदा वाक्य म्हणतोय वागत. सर रियालिटी आहे सर. रियालिटी काय आहे यार? मी आय एम अ गुड ऍक्टर यार, बस दॅट्स इट. आय एम अ गुड ऍक्टर. अहो, पण हे लोकांना म्हणू द्या ना. तुम्हीच काय एकटे म्हणताय? नेहमीच आहे. सर डोंट क्राय. नेहमीच आहे. मॅनिफेस्टेशन करते घरी, ह्याचा स्किट पडू दे, ह्याचा स्किट पडू दे. माझं मग विंगेत उभे असताना तिथं चेहरा समोर होतो, जातं ढगात स्किट माझं. सर सर डोंट क्राय. त्यामुळे झालं. माझ्यामुळे तुम्ही घाणकाम करता. तुझ्यामुळे करतो. आता माझ्यावर खापर पडू नका तुमच्या मॅम, घाण कामाचं. मॅम, माझ्या हे चुकीचं आहे. म्हणजे मी घर राब राबायचं घरात. please, हे मी यांचं- तिकडे 19 तास करतो तिकडे. पण तुमचं घाण काम हसायला येत नसताना हसतो तिकडे मी कोणा तुमचं घाण काम आहे, त्याचं मी काही नाही करू. मॅम, मॅम, मी माझं मीच छान करते घरात. 35 वेळा झालो असतो मेगास्टार, हिच्यामुळे झालेलं नाही. सर प्लीज सर रिलॅक्स. सर सर रडू नका सर, तुम्ही बसून घ्या. मॅम, सर तुम्ही बसा प्लीज सर. प्लीज बसून घ्या. रडू नका सर, तुम्ही रडू नका. कॅपॅसिटी आहे मी. नो नो सेलिब्रिटी डोंट. ही माझ्या आयुष्यात आली ती तुम्हाला. सर बसा, आम्ही त्याचं सोल्युशन तुम्हाला द्यायला आलोय ना इथे. वी आर हिअर टू मेक यू अ मेगा स्टार सर. Exactly, फक्त sir. तुम्ही स्कीम आमची जी काय आहे ती ऐका बस. सांगा. सर तुमच्या अख्ख्या करिअरचं ब्लू प्रिंट माझ्याकडे रेडी आहे सर. येस. तुम्ही फक्त हो म्हणायचंय, दॅट्स ऑल. ते फी खूप आवाच्या सव्वा असते, मला नाही जमणार. नो सर. किती फी? सर वर्षाला फक्त 1.5 लाख रुपये फी अरे आहे. 1.5 लाख रुपये खूप झाले हो. हो का? खूप झाले 1.5 लाख खूप झाले. सर. मेगा स्टार होणार आहात तुम्ही. काय वर्षाला 10 करोड कमवणार आहात. 1.5 लाखासाठी कुठे रडताय सर? दहा करोड बनवलं. 10 करोड? Did you just say 10 crores? 10 करोड सर. हे नाही ना, हिडन कॅमेरावर आहे ना, मस्करी नाही ना सर प्रँक बिंग नाही ना. ओ नो 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 सर, सर्वे प्लॅनिंग आहे आहे सर आमच्याकडे. अख्खं प्लॅनिंग आहे, सर्वे आहे हा. 10 करोड मला मिळू शकतात. येस येस येस. अरे बापरे. मग हे- सर तुम्ही हो म्हणा फक्त. दॅट्स अरे, पण ते- अख्खा प्लॅन रेडी आपला सर. काय विचार करताय? हो म्हणा ना. अरे पण- आयुष्यभर मेणबत्ती म्हणून जगायचंय का तुम्हाला? हॅलोजन हा कधीतरी मोठी स्वप्न बघा. हो पण ते एकदम हे कसं करणार मला हे कळत नाही. नंबर- 1.5 लाख एक एकदम मिनिट, द्यायला. ठीक आहे, काही हरकत नाही. हे घ्या, माझ्या बांगड्या घ्या, करा यांना स्टार. अरे हे इकडे आणा ते. हे अरे माझ्या आईने दिलेले आहेत त्या. मला नका सांगू. अरे बांगड्या देशील तू. आत करा यांना स्टार. येस. ओके फॅन्टॅस्टिक. Yes. आयुष्यात आलं आहे तुझं. ग्रेट ग्रेट फॅन्टॅस्टिक फॅब्युलस. होईल ना ह्याच्यात. ऑफकोर्स होणार, ऑफकोर्स होणार. Absolute. प्रिया जस्ट लेट्स बिगिन. तुम्हाला मेगा स्टार करायची जबाबदारी आता आमची. हा. ओके सो पहिली स्टेप आपली अशी आहे की सगळ्यात आधी स्वतःला हे सांगा की तुम्ही मेगा स्टार आहात. मी मेगास्टार आहे रे तू. डोंट डू दिस. नो मेगा स्टार हॅज एव्हर डन दिस. एव्हर. मी तुम्हाला 2 पावलं पुढे जायला सांगतो, तुम्ही 10 पावलं मागे कुठे येताय सर? नाही बसण्यापासून आहे सर. बसून दाखवा नीट. बसून बस. सिट लाईक अ मेगा मेगा स्टार सारखं बसा. येस कम ऑन.
असं बसतात अहो, काय नको रे, म्हणजे पुचपुच करताना तर प्रॉब्लेम होतो यार. मॅम प्लीज त्यांना कॉन्शियस करू जरा नीट बसा. प्लीज मी एवढंच मी सांगते. मी मेगास्टार होणार, तू मेगास्टार होणार आहेस का? ऐका त्यांचं माझं तू हे नका- तू- माझं नका ऐकू. नको करू. मॅम मॅम प्लीज मॅम बघत सर नाही, सर हा, बसा नाही नाही सर नाही सर चौथ्या सीटवर बसलाय असं वाटतंय सर मेगा ओके सिटिंग ट्रेनिंग नीडेड Yes, okay. हा ओके हा पुढे पुढे प्रिया ओके 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 तुम्ही कॅज्युअल व्हा रिलॅक्स जस्ट रिलॅक्स रिलॅक्स या या यस लेट काय ते असं काहीतरी बसायला काय. बरं मला सांगा दारावरची बेल वाजली तर दार उघडायला कोण जातं मीच जातो. मी चपळ आहे ना हिच्यापेक्षा. चपळाई नाही तुम्ही का का करता हे असं का करता तुम्ही का दार उघडायला जाता मला ते पीपहोल मधून ते असं लांबट दिसतं, आवडतं बघायला. हे कारण बेल वाजली की पळतात लगेच. बंद करा सर ही दळभद्री छंद बंद करा आता सर छंद असं नाही, पण मजा येते. तुम्ही मेगा स्टारात नाही करायचं हे उद्यापासून दारावरची बेल वाजली की वहिनी जाणार दार उघडायला आणि ही बेन बॅग तिथेच असते ना, ही कुठे उठते? आम्ही सांगणार त्यांना त्यांनी पुढे पुढे करायचं नाही मग. ऑफकोर्स आणि मी करत नाही. त्यांना ते आवडतं म्हणून ते पुढे सर सर उद्यापासून वहिनी जातील दार उघडल्यावर बेल वाजली की आधी तुम्ही बेडरूम मध्ये जायचं हा. आणि कुत्री मग मांजरी अशी फिरत असतात तसं जायचं नाही हॉलमध्ये दार उघडलं तुम्ही जो कोण माणूस आत येईल त्यांनी तुमचं आधी घर बघितलं पाहिजे तुमचं घर बघितलं पाहिजे ट्रॉफीज बघितलं पाहिजे त्याची नजर आतूर झाली पाहिजे तुम्हाला बघण्यासाठी होय. मग तुम्ही आतून एंट्री घ्यायची ही एवढी मोठी एंट्री 1 BHK मधून बरी वाटेल? बरी सर तुम्ही येताय तुम्ही कुठून येताय ते महत्वाचं नाहीये तुम्ही येताय कसे चालाल कसे एंट्री घ्याल दाखवा येस कसं चाललं आता दाखवू मी? येस येस चला सेलिब्रिटी नाही आहे. असं समजा आलो. येस येस हे. मेगास्टार Megastar entry. या हिरो एंट्री काय करतो कसं करताय? हिला मध्ये नको बोलायला लाव. ही नको आहे मला. कॅन वी जस्ट स्विच इट ऑफ? हिला बंद करा हिला. चला चला चालू हे असे चालून दाखव. मेगास्टार एंट्री सर मेगास्टार या चालले अंडी आणायला चालले बघा प्लीज मॅम मॅम अंडी आणा, ही अंडी आणायला जातो हे म्हणते. त्या पाहुण्यांसमोर ही असं कोण सेलिब्रिटी चालतो? असं कोण सेलिब्रिटी? सेलिब्रिटी प्लीज घालून चालले पाहुण्यांसमोर अंडी आणायला असं म्हणल्यावर माझी काय इज्जत उरेल? करेक्ट आहे तुम्ही बघा एक शेवट आपण एक 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 येस ओके नाही आहे असं. ही confuse करते यार. मॅम तुम्ही बसून घ्या ओके ओके Let's- सेलिब्रिटी yes. वॉक ट्रेनिंग नीडेड ओके सर सर कोई बात सर आपण ट्रेनिंग घेऊ काहीच हे नाही सर सर आला पाहिजे खरं तर मला. सर 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 आपण नंतर करूया सर हा नाही सर काही आणि रूल्स रेग्युलेशन्स आहेत जे आपल्याला पाळावे लागतील सेलिब्रिटीसाठी उद्यापासून रात्री लुंगी नेसून खाली मेवाडचं आईस्क्रीम खायला जाणं बंद पाणीपुरीवाल्याकडे एका सुखापुरीसाठी कचा कचा भांडून रक्त ओके पर्यंत ओरडणं बंद आणि ओ सेलिब्रिटी व्हॅनिला आईस्क्रीमचं कवर चाटणं बंद ही ना त्या कपात पाणी घालते आणि असं करून पिते ते सांग. नाही, नाही. असू द्या मी सेलिब्रिटी नाहीये मी टीम नाही ठेवली आहे मी नाही करत घाण ऍक्टिंग सर काय संबंध आहे? लहान acting आहे म्हणून मी हे ठेवलेलं नाहीये. सर. मी एवढासा स्टार आहे एवढा Yes, स्टार yes, बनायचं yes, म्हणून मी yes, ठेवलेलं yes, आहे. yes. तुम्ही बसून घ्या ना मला सर. बोलू काही घाण ऍक्टर साठी हे नाहीये मॅम. जे ऑलरेडी काही स्टार करा. आहेत त्यांच्यासाठी आहे. हा तर काही पुढचे नियम आहेत Just keep quiet. बिल्डिंग ऐका बिल्डिंग मध्ये खाली लोकांची भांडणं बंद मेरा ड्रेनेज गल रहा है वो 500 रुपये दिया था वगैरे सगळं बंद लोकांची क्या चिंगी कैसी आहे बंद पूजा आंटी कैसी आहे बंद लोकांना ऍक्सेसिबल राहायचं नाही अगदीच तुम्हाला कोणाशी बोलायचंच असेल तर प्रसाद ओकांसारखं बोलायचं काय रे कसं आहेस आणि निघून जायचं उत्तराची काय रे कसं आहेस हवेत उत्तर देतोय सर मस्त ओके असलं पाहिजे ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक पोस्ट टाकणार आहोत इन्स्टावर जी असेल की MHJ क्लब मध्ये समीर चौगुले प्राजक्ता मये डान्स करत असताना समीर चौगुलेंचा पाय मुरगळला त्यांना फ्रॅक्चर झाला सो समीर चौगुले घेणार 21 दिवसांचा ब्रेक अरे कशाला एवढं? अरे ब्रेक ही न्यूज नको ना, कशाला पाहिजे ही news? इट इज अ स्ट्रॅटर्जी लोकांची सिंपथी तुम्हाला मिळते अशाने आणि 3 दिवसाने तुम्ही
फ्रॅक्चर्ड पायाचा एक फोटो टाकायचा आणि तुम्ही फ्रॅक्चर पायाने स्किट करताय असा एक व्हिडिओ टाकायचा. लाईव्ह जायचं आणि म्हणायचं फॅन्स साठी मी पाय फ्रॅक्चर असताना सुद्धा स्किट करतोय, हे फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या प्रेमासाठी. बास. बरं, हे असं वर्क होईल यार? वर्क होणार म्हणजे 3 दिवसात तुमचे फॉलोअर्स 3M होणार. तुम्ही लक्षात ठेवा. 3M, 3 मिलियन फॉलोअर्स. 3 million followers, एवढे? स्ट्रॅटेजी आहे ही स्ट्रॅटेजी आहे. अरे माहित नव्हतं, कधी असा विचारच नाही केला ना. बरोबर तेवढं- 6 ते 8च्या वेळात टाकायचा बूस्ट. काय सांगताय? येस येस अरे येस जबरदस्त यार, थँक्यू यार. म्हणजे एवढं, हा मला एवढं माहित नव्हतं मला. करायला सांगा मग, करायला सांगा, टाकायला सांगा मग. ठीक आहे, मग करा तुम्ही, हरकत नाही. केली पोस्ट टाकली? पोस्ट अरे, टाकली अरे, कधीच. हो गया. आपले पेड ऑडियन्स रिस्पॉन्स सुद्धा देत Okay. आहे. येस येस, स्टोरीज पडतायत, कमेंट्स पडतायत. ओ माझा सम्या दादा. हॅशटॅग गेट वेल सून समीर चौगुले. मग आता तोडू, पाय तोडू. अरे अरे नाही, फ्रॅक्चर खोटा. अरे ही यार काय यार? नाही, तुम्ही सर, बसून घ्या, तुम्ही बसू. यार सेलिब्रिटी अशी लोक इग्नोर करायचं अशा लोकांना. बाय. ए, इग्नोर चल, ओ उधर हो इकडे. हो, क्या बात आहे सर, तुमचे फॉलोअर्स ऑलरेडी वाढायला सुरुवात झाली आहे. अरे मी बोललो थँक्यू. क्या बात आहे, मेगा स्टार. मला ना आम्ही कसं ना अशा जनरेशनचं आहोत ना की अशा गोष्टींचा विचारच आम्ही करत नाही नाही, नाही. आता करायला एक पाहिजे. हे बघा, 1.5 लाख रुपये आयुष्यात कधी कोणाला असे दिलेले नाहीये. न्यूज आली आहे बघा. हा हा हा. MHJ मध्ये समीर चौगुलीला रिप्लेस केलं, आता झळकणार वीरेंद्र माळी. 1.5 मिनिटात न्यूज आली. अरे काढलं मला. अरे मला काढलं. सर MHJ मधून काढलं त्यांनी. कोण आहे वीरेंद्र माळी? कोण आहे? प्राजक्ता माळीचा भाऊ आहे म्हणे. प्राजक्ता. असं वागशील प्राजक्ता? वा करतेस ना रे तिकडे. अरे मान्य आहे, कर्ज आहे डोकावर फार्म हाऊसचं, म्हणून मला काढायचं, भावाला घुसवायचं. दिस इज नॉट फेअर यार. सर इट्स ओके सर, ही फक्त सुरुवात आहे सर. अरे हा शेवट आहे. MHJ मधून काढला यार, ज्याच्यावर Okay. फक्त आयुष्य उभारलं. Sir. अरे नाही. अरे बापरे, काय ही न्यूज बघा. हे काय न्यूज आहे? दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी चंद्रमुखी 2 मधून बत्ताशा समीर चौगुलेची हाकलपट्टी केली. बत्ताशाचा रोल आता दत्तू मोरे करणार. अरे आधी घोषणा तरी कर पिक्चरची. अजून घोषणा नाही केली, त्याच्या आधी मला काढला. अरे किती घाई करा, किती रे, किती करता रे. नाही रे, सगळी कामं केली. काय हॅलो. हेलो समीर सर, हाँ अगे स्पीकिंग. संजय शीला भंसाली प्रोडक्शन से बात कर रही हूँ. यस, बोलिए सर, बोलिए. आपका कुछ एक्सीडेंट हुआ है सर? हाँ 21 दिन ब्रेक लिया है आपने. हाँ 21 दिन ब्रेक लिया. आपकी आलिया भट्ट के साथ कास्टिंग हो गई थी सर, बट अभी हमने आपको रिप्लेस कर दिया है. कोई बात नहीं, आपका रोल है पृथ्वी प्रताप जी करेंगे. यही बताने के लिए फोन किया था सर. थैंक यू. काय सर? अरे तुमचं कास्टिंग होत नाहीये हे सांगायला कोण फोन करतो? अरे किती आधी कराल यार. सर अरे वाट लावली माझी तुम्ही. नाही, नाही, अरे वाट सर. लावली. ए, भांगड्या दे. नाही, अरे माझं relax. गेलं आयुष्य गेलं. नहीं नहीं सर. अरे बापरे. सर रिलैक्स, कहीं पहुंचने के लिए कहीं से निकलना पड़ता है सर. तुझ्या बापाला जाऊन सांग हे. मला तुला सांगू. काही तरी निघल्या पडते. वाट घाली तर बापाला. सर सर देखिए हे बघा. सर काही नाही होणार, हळूहळू सगळं नॉर्मलला येईल. हा विश्वास ठेवा, वेळ म्हणजे द्या शाहरुख थोडासा. खानलाही 7 वर्ष लागली. या एक्झॅक्टली, आम्हाला 1.5-2 वर्ष तरी द्या स्कीम वर्क. अरे 2 वर्ष तुझा बाप भरणार माझा EMI. कोण भरणार EMI? ए बांगड्या काढ, बांगड्या काढ तू.